क्योंकि उस टाइम पे सिचुएशन ऐसा था कि कुछ पता नहीं था। हमें गाइडलाइंस ऐसे थी कि जो बहुत ही अर्जेंट इम्पोर्टेंट है उनको उनके थेरेपी सेशंस यू कैन कंटिन्यू, बट नॉट जैसे हमारे हमेशा रहते हैं। जैसे मेरे पास 100 चिल्ड्रन थे उस टाइम पे जो जिनकी थेरेपी चल रही थी, वो सब अचानक से बंद हुआ और हमें कुछ पता नहीं था आगे कैसे चलना है। आगे चल के हमने ऑनलाइन थेरेपी सेशंस का एक पर्याय वी थॉट ऑफ, और वी स्टार्टेड ऑफरिंग। few people opted for it, few couldn't. So कोविड के लॉकडाउन की वजह से सबका थेरेपी जैसे मानो रुक सा गया कि और जो भी बच्चे थेरेपी, जो पेरेंट्स थेरेपी ऑनलाइन थेरेपी सेशंस ले रहे थे, उनके भी कुछ अलग अलग प्रॉब्लम्स थे उनके साथ। कभी किसी का नेटवर्क इशू आ रहा था, कभी किसी के पेरेंट्स की अवेलेबिलिटी नहीं थी, लिमिटेड रिसोर्सेस थे घर पे, कभी कभी बच्चे कोऑपरेट नहीं करते थे, बच्चों का मोटिवेशन लो था, कॉम्प्लायंस नहीं था। तो ये सब की वजह से जिन लोगों ने थेरेपी, ऑनलाइन थेरेपी हो या उनको जो भी कोई होम प्रोग्राम हमने दिया हो लॉकडाउन से पहले, वो कंटिन्यू रखा, उनका एटलीस्ट फंक्शनल लेवल मेंटेन हुआ। लेकिन जो बच्चे, जो पेरेंट्स ये नहीं कर पाए, हमें लॉकडाउन के बाद जब हम कोई बच्चे जो रिज्यूम हो गए, उनके साथ हमने देखा कि थोड़ा सा पीछे चले गए हैं वो, क्योंकि यानी ये 2-3 महीने का टोटल ब्रेक था उनकी थेरेपी पे। तो जैसे हमने जिस चीज पे बहुत सारा काम किया था, उनको एक लेवल पे लाके छोड़ा था, उससे थोड़े से पीछे हट गए बच्चे, ये भी हमने नोटिस किया। पेरेंट्स को अभी लॉकडाउन के बाद, अभी लॉकडाउन नहीं है फिर भी पेरेंट्स रिज्यूम थेरेपी के लिए, रिज्यूम होने के लिए हिचकिचा रहे। इट्स वेरी नेचुरल कि पेरेंट्स उनके दे डोंट वांट टू स्टेप आउट ऑफ द हाउस, बच्चों को लेके थेरेपी के लिए ओपीडी सेटअप में आना, इट इज वेरी रिस्की। अगर बच्चे मोबाइल है, वॉकिंग है, तो फिर भी प्रॉब्लम नहीं है, लेकिन लो फंक्शनिंग जो बच्चे हैं, जो डिपेंडेंट है, उनके लिए तो बहुत सारे प्रॉब्लम्स आ रहे हैं, उनको तो ला भी नहीं सकते। ऑनलाइन थेरेपी सेशंस के लिए हमें भी मुश्किल हो रही है कि कैसे डिजाइन करें। सो वी ऑल आर स्ट्रगलिंग एंड ट्राइंग टू फिगर आउट द वेज आउट, क्या क्या हो सकते हैं। अभी हमें ये न्यू नॉर्मल के साथ एडजस्ट होने के लिए नए नए ऑप्शंस, we need to really explore new options, क्या क्या हो सकते हैं, and we all are working towards it. तो किस एज ग्रुप के बच्चे आते हैं टिपिकली आपके पास? हमारे पास तो स्टार्टिंग विद 6 months अप टू 16-17 years के बच्चे, इतने सारे, बहुत वाइड रेंज है। जैसे या लॉकडाउन से पहले there was one new case was supposed to come to me, the child was only 6 months old. अभी लॉकडाउन खुलने के बाद लाइक दे आर विलिंग टू, और हमें यानी दे वांट टू रिज्यूम फॉर थेरेपी, लेकिन इवन वी आर स्कैर्ड कि इतना छोटा बच्चा है। सो दीज आर ऑल चैलेंजेस वी आर फेसिंग एक्चुअली। दैट इज ट्रू। और डिसेबिलिटीज में क्या रेंज है जो आपके पास, कैसे कैसे डिसेबिलिटीज वाले बच्चे आते हैं? हाँ, so we have न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, जैसे सेरेब्रल पाल्सी है जिसके अलग अलग वैरायटी रहती है, जेनेटिक डिसऑर्डर्स जैसे डाउन सिंड्रोम है, ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स है। सो मेनली वेयर डेवलपमेंट ऑफ द चाइल्ड इज हैम्पर्ड। कभी कोई बच्चे हैं जिनका प्योर डेवलपमेंटल डिले है, देयर इज नो ऑब्वियस रीजन but there is delay, so we get all sorts of cases where the development is hampered. It can be due to neurological, musculoskeletal, orthopedic causes. So where the development is hampered, we see all types of cases. Thank you. And we, sorry, yeah, we have the therapy, like it's not only physiotherapy but all occupational therapy, speech therapy, as I mentioned to you. Okay. So you have all that in your yeah, that's right. Yeah. Okay. Thank you. Please unmute your mic. हाँ, तो आपको क्या प्रॉब्लम्स आ रहे हैं, ये जो चैलेंजेस क्या आ रहे हैं अभी कोविड के लॉकडाउन के चलते? अभी वसुधा जी ने जैसे बताया, अचानक एक दिन सब बंद हो गया, तो पहले तो रिएक्शन सरप्राइज की रिएक्शन थी, पेरेंट्स के लिए भी हमारे लिए भी। अरे ये अचानक क्या हो गया है, सब बंद हो गया है, अब कैसे डील करें। तो पहले कुछ दिन, जैसे वो जब लॉकडाउन शुरू हो गया या उसके पहले पूना में था, कुछ स्कूल ने शुरू से ही बंद कर दिया था, तो थोड़ा थोड़ा इफेक्ट तब से होने लगा था। जैसे मैं स्कूल गोइंग बच्चों के साथ ज्यादा काम करती हूँ,
तो वो आने, स्कूल बंद हो गए, उनके एग्जाम्स होंगे या नहीं है, कंफ्यूजन होने शुरू हो गया। तो थोड़ा पेरेंट्स भी रिलैक्स थे और बाहर नहीं निकलना है। मैं हॉस्पिटल में काम करती हूँ, तो हॉस्पिटल में कैसे आए, वहां पर कोई पेशेंट्स होंगे, वो डर होगा। तो पहले कुछ दिन तो सब बंद था। बाद में फोन आने शुरू हो गए जो लॉकडाउन के समय पर मैं जिनके साथ काम करती थी। एक इंटरेस्टिंग केस में बताना चाहूंगी कि किस तरह से हमें चेंज करना पड़ा। जिस दिन लॉकडाउन डिक्लेयर हो गया और सब बंद हो गया, उसी दिन मैं एक माँ के साथ काम कर रही थी। हाइपर एक्टिव बच्चा था और मैं सोच रही थी कि उसके हाइपर एक्टिविटी कंट्रोल करने के लिए उसे स्विमिंग लगाना जरूरी है। और तो मैं इस माँ को बहुत कन्विंस किया था कि समर वेकेशन में आप उसे स्विमिंग के लिए भेज दो। उन्हें डर लग रहा था पानी में मेरा बच्चा कैसे जाएगा, 6-7 साल का बच्चा था, फिर भी नहीं। और कैसा वैसा करके उसने मान लिया था। दोपहर में हमारा ये डिस्कशन हो गया कि आप एनुअल एग्जाम के बाद वो बच्चे को स्विमिंग क्लास में भेजेगी। और शाम को सब बंद हो गया, लॉकडाउन डिक्लेयर हो गया। फर्स्ट लाइन में ही स्विमिंग पूल का नाम था। तब तो एक वीक तो वो माँ शांत रहेगी। उसके बाद उसका फोन आया था, अब मैं ये बच्चे का क्या करूं। आपने इंसिस्ट कर दिया था कि आप उसे स्विमिंग के लिए भेज दो, बाहर ग्राउंड के ऊपर स्पोर्ट्स के लिए भेज दो, अब ये तो बंद हो गया है, मैं बच्चे को कैसे संभालूं। तो जो भी हमारा पहले वाला होम प्रोग्राम हम देते थे या रेमिडिएशन के लिए कुछ गाइडलाइंस देते थे, वो सब चेंज करने पड़े। तो ये भी मेरे लिए भी एक लर्निंग था कि बच्चा अपने घर में है, बाहर नहीं जा सकता, और उसकी फिजिकल एनर्जी भी मुझे चैनलाइज करनी है, उसके बाकी इश्यूज पर भी काम करना है। तो वहां पर पहले काम करना शुरू कर दिया था पेरेंट्स के साथ, क्योंकि ऑनलाइन काम करेंगे, बच्चे कैसे रिस्पॉन्स करेंगे, ये सब क्वेश्चन मार्क्स थे। तो पेरेंट्स के साथ उनके पेरेंटल काउंसलिंग का काम पहले शुरू हो गया। ऑनलाइन ही काम करते थे, फोन पर ही काम करते थे कि आप घर में क्या कर सकते हो। पेरेंट्स की रिएक्शन भी आती थी, वो तो अपने घर के काम में और ये सब बिजी हो गए थे, यहाँ पर कैसे हम और बच्चे को कहाँ पर टाइम देंगे, बच्चे के साथ और ये क्या करना है, इसी टाइप के उनके रिएक्शन थे। तो पहले उन्हें भी सिखाना पड़ा कि नहीं, ये आपको सब करना है, उसके साथ बच्चे के साथ भी आपको ये होम प्रोग्राम करना है, या एक्टिविटीज करनी है, या और उसमें थोड़ा चेंज होना चाहिए। तो वहां पर पेरेंट्स के साथ ये डिस्कस करना, उनके चेंज के लिए उन्हें तैयार करना, फिर वो अपने बच्चों के साथ चेंज करके काम करने के लिए तैयार हो गए। अभी भी ज्यादातर काम हमारा ऑनलाइन ही शुरू है, फोन पर ही शुरू है। इमरजेंसी केसेस होंगे तो हॉस्पिटल में आते हैं, वहां पर जाकर देखते हैं। अभी भी ये लॉकडाउन पीरियड में भी साइकोसोमेटिक केसेस भी एडमिट हो रहे हैं हॉस्पिटल में। इतना होने पर भी ये साइकोसोमेटिक सिम्टम्स लेकर बच्चे आ रहे हैं सभी। तो प्रॉब्लम उनके खत्म नहीं हुए हैं, थोड़ा सा ये बाकी इश्यूज के सामने वो थोड़ा बाजू में हो गया है। हमारा काम ज्यादातर इमरजेंसी का नहीं होता, लाइफ थ्रेटनिंग इश्यूज नहीं रहते, ये प्रॉब्लम्स नहीं रहते। तो ठीक है, पहले वाले था ये तो 15 दिन का ही ये मामला है, उसके बाद देखेंगे, उसके बाद सब शुरू हो जाएगा, तो हम काम करना शुरू कर देंगे। इसलिए पहले तो सब शांत था, अब धीरे धीरे काम हो रहा है, लेकिन ये चेंज करना पड़ रहा है। न्यू नॉर्मल सिचुएशन के साथ कैसे काम करेंगे, ये पेरेंट्स को भी सिखाना पड़ रहा है। सिखाना मतलब उनके साथ डिस्कस करना ज्यादा हो रहा है, क्योंकि सोचना या कुछ मार्ग निकालना उन्होंने ही करना है, तो उनके घर में जाकर हम लोग तो नहीं काम कर सकते। इसलिए ये हमारा भी लर्निंग हो रहा है। याच्यावर मला पल्लवीताई खरं तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। माझ्याकडे मी म्हटलं तसं सेम एक केस आली होती। आई वडिलांचं म्हणणं आहे की माझा मुलगा पण जन्मापासूनच म्हणजे आम्हाला जसं कळायला लागलंय त्याच्यातलं एम्प्लिमेंट तसं हायपर ऍक्टिव्ह आहे आणि आता तो 6 वर्षाचा झालाय। आणि त्याला त्यांनी असं आहे कळल्यावरती कोणीतरी त्यांना सांगितलं होतं असं शेजारी बाजारांनी की त्याला खूप शारीरिक दृष्ट्या दमला की तो झोपेल आणि हे करेल, म्हणून लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी त्याला फार स्केटिंग लावलं होतं, मग बास्केटबॉल लावलं होतं। तर तो मुलगा इतका खरंच म्हणजे शार्प आहे आणि करतो। तो बास्केटबॉल किंवा स्केटिंगचा 3-3 महिन्याचा कोर्स होता तर तो त्याने 1 महिन्यातच पूर्ण केला।
म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या बाकीच्या मुलांबरोबर कॉम्पिट करून त्या काही छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्स होत्या त्या पण त्या मुलांनी जिंकल्या. आता त्या मुलाला थोडंसं शांत करणं, आणि आता असं झालंय की तो पूर्वी शाळेत जायचा किंवा असं कुठेतरी ग्राउंडवर जायचा, तर पालकांना पण म्हणजे खरं सांगायचं तर या लॉकडाऊन आणि कोविडमुळे पालक आणि मुलं यांच्यात खूप संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी या लॉकडाऊनचा पालक वेळ देऊ शकतात म्हणून चांगला आणि पॉझिटिव्ह पण आपण म्हणून थोडक्यात तसाही परिणाम झालाय. आणि काही ठिकाणी मुलांना ते इरिटेशन वाटायला लागलंय, सततच आता आपल्या प्रत्येक गोष्टींवरती लक्ष आहे आणि आपल्याला बोललं जाणार आहे, काही केलं तरी त्रास होणार आहे म्हणून. तसं थोडंसं संमिश्र या बाबतीत झालंय. आणि या दोघांना पालकांना असं वाटतं या केसच्या बाबतीत की आपलं मूल हुशार आहे भरपूर, मग त्यांनी काही केलं तरी ओरडायचं नाही, फक्त त्याचं नाव घ्यायचं आणि असं नको करू, असं नाही करू असं. मग तेवढ्याने ते मूल शांत होणार आहे का? त्याची जी काही ज्ञानाची भूक आहे, ते हुशार पण आहे. तर अशा सगळ्या समस्या आहेत. मग आता काय करूया? जस म्हटलं असं कोणाला तरी आपण बोलायचं का, दवाखान्यात घेऊन जायचं का क्लिनिक मध्ये, तर ती पण भीती आहे, बाहेरची परिस्थिती काय आहे म्हणून पालकच घाबरतात म्हणून घेऊनही जायला तयार नाही. मग ऑनलाईन पण फार काही झेपणारं पण नाहीये. मग अशा सगळ्या गोष्टी कसं टॅकल करायचं थोडक्यात काय सांगाल? आता हा प्रॉब्लेम बघितला तर हा लॉकडाऊनशी त्याचा काहीच संबंध नाहीये. हा प्रॉब्लेम आधीपासूनचा आहे. आणि पहिल्यापासूनच पालकांची त्याला हाताळण्याची पद्धत जी आहे किंवा शिस्त लावण्याची पद्धत म्हणता येईल, त्याचा आणि लॉकडाऊनमुळे ती पद्धत बदललेली नाहीये, ती पहिल्यापासूनचीच आहे. बरोबर. पण मला असं वाटतं प्रॉब्लेम थोडेसे वाढलेत, कारण वडील त्याचे सतत घरी असतात आणि प्रत्येक गोष्टीवरती वॉच आणि हे अनेक कुटुंबांच्या अभ्यासात दिसलं की आपल्याला 24 तास घरात एकत्र राहायची सवयच नाहीये. अचानक सगळे लोक दिवसभर घरी राहायला लागलेले आहेत. नाहीतर रोज उठून प्रत्येक जण पटापट आपला आवरून पळण्याच्या मागे जो असायचा तो एकदम 24 तास घरी यायला लागले. एकमेकांना आपल्याला जास्त सहन करण्याची वेळ आली. म्हणजे हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, अगदी सिनियर सिटीझनच्या बाबतीत किंवा नवरा बायकोंच्या मध्ये पण झालं की 24 तास नवरा बायको समोर आहेत म्हटल्यावरती इंटरॅक्शन्स वाढल्या, त्यातनं क्लॅशेस पण वाढले. काही वेळा सकाळी जो प्रॉब्लेम सोडून दिला जायचा आणि संध्याकाळी येईपर्यंत थोडं विसरलेला असायचा किंवा काहीतरी बाजूला पडलेला असायचा, तो तसाच चालू राहायला लागला. दुसरं एक मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम वाढले म्हणजे जसं मुलांना पालक 24 तास घरात असण्याची सवय नव्हती, तसं पालकांनाही मुलाबरोबर 24 तास घालवण्याची सवय नव्हती. आणि त्यांना अनेक पालकांनी हे सांगितलं की त्यांना मुलाबरोबर करायचं काय, तर फक्त त्याचा अभ्यास घ्यायचा आहे माहिती. आणि लॉकडाऊन सुरू झाला तो मार्च च्या शेवटच्या आठवड्यात झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये ते लॉकडाऊन उघडल्यानंतर परीक्षा होतील असा लोकांचा अंदाज होता. मग काही दिवस वेळ मिळालाय ना, अभ्यासाला बैस. आपण आता हा वेळ मिळालाय तर आपण खूप छान अभ्यास करूया, या परीक्षेत तुझा पहिला नंबर आला पाहिजे, असं म्हणून जे पालक होते ते अभ्यासाच्या मागे लागत होते. म्हणजे याच्यात दिव्यांग मुलं किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसणारी मुलं असं काही फरक नव्हता. म्हणजे तेव्हा एका चाइल्ड सायकॅट्रिस्टने एक मोठा सुंदर लेख लिहिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं पालकांना की तुम्ही आधी मुलांना तुम्ही घरात असण्याची सवय होऊ द्या, मग त्यांच्याबरोबर काय ते करायला जा. तर अशा पद्धतीने एकमेकांची सवय होत होत हे सगळे आपण ऍडजस्ट होत गेलो. आता या मुलाच्या बाबतीत त्याच्या बाहेरच्या इतक्या ऍक्टिव्हिटीज होत्या. तो स्केटिंग करत होता, तो खेळायला जात होता, दिवसभर तो शाळेत असायचा, त्याच्यानंतर तो हे या ऍक्टिव्हिटीज करायच्या. म्हणजे त्याचा घरातनं बाहेर असण्याचा काळ हा खूप जास्त होता आणि त्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या बंद होऊन अचानक त्याला पूर्ण वेळ घरात थांबायची वेळ आली आणि घरात बरोबर बंधनं आली. स्केटिंग मध्ये तो मोकळा सगळीकडे स्केटिंग करत होता, मोकळ्या वातावरणात जात होता किंवा ग्राउंड वरती तो धावपळ करत होता, ते सगळं बंद झालं. आणि घरात त्याला तू दंगा करू नकोस, आम्हाला त्रास देऊ नकोस, दंगा करू नकोस, हालचाल करू नकोस, उड्या मारू नकोस, पळू नकोस, बॉल इकडे टाकू नको, टीव्हीला लागेल, अरे करू नको, किंवा आजीजोबा झोपलेत मोठ्यांना बोलू नको, ही सगळी रिस्ट्रिक्शन्स आली. मग त्याची जी शक्ती बाहेर खर्च होत होती ती अचानक बंद झाली. शक्ती निर्माण होतच होती आणि तिला मिळणारा आउटलेट बंद झाला होता आणि त्यामुळे या मुलाचे प्रॉब्लेम वाढले, कारण त्याचं शरीर ही एनर्जी बाहेर ढकलण्याचं खर्च करण्याचं काम करत होतं. मग जे त्याचे सवयीचे मार्ग होते, योग्य मार्ग होते, ते बंद झाले होते. त्यामुळे तो त्याला सुचेल ते मार्ग शोधत राहिला आणि ते पालकांच्या दृष्टीनं कदाचित ते त्रासदायक वाटणारे होते. म्हणजे अचानक उठून मूल उड्या मारायला लागलंय,
किंवा जसे स्केट्स घालून तो ग्राउंड मध्ये स्केटिंग करत होता तसा फरशीवर पाय घासत तो स्केटिंग करत घरभर फिरायला लागला. तर हे पालकांच्या दृष्टीनं त्रासदायक होतं आणि त्यामुळे थोडे त्याचे म्हणजे जे पालकांना त्रास वाटतायत असं वागणं हे यामुळे वाढलेलं असण्याची शक्यता आहे. मग इथे काम करावं लागतं की पालकांनाही कल्पना द्यावी लागते की आता म्हणजे जी सिच्युएशन बदललेली आहे त्याच्यामध्ये बदललेल्या परिस्थितीत मूल काय करणार आहे, तुमचं मूल कसं आहे, त्याच्या गरजा काय काय आहेत, मानसिक गरजा आहेत, शारीरिक गरजा आहेत, भावनिक गरजा आहेत, आहाराच्या गरजा आहेत, खेळाच्या गरजा आहेत, या सगळ्या गरजा त्याच आहेत. परिस्थिती बाहेरची बदलली म्हणून गरजा बदलल्या नाहीयेत आणि त्या गरजा पूर्ण व्हायलाच लागणार आहेत. मग या गरजा बदललेल्या गरजा तुम्ही बदललेल्या परिस्थिती या मूळ राहिलेल्या गरजा बदललेल्या परिस्थितीत तुम्ही कशा ओळखाल, त्याच्यावरती कसं काम कराल हे त्यांना समजावून द्यायला पाहिजे. आणि घरातच मुलाची एनर्जी त्याची शक्ती खर्च होण्यासाठी आपण काय करू शकू या ऍक्टिव्हिटीज त्याला प्लॅन करून दिल्या पाहिजे. थँक्यू. वसुधा, वुड यू लाइक टू कमेंट? यस, हमें भी जैसे शुरू हुआ तकलीफ तो हो रही थी क्योंकि अभी भी सेटअप शुरू हुआ है, हमारा थेरेपी सेटअप शुरू हुआ है, लेकिन मैं समझ सकती हूँ पेरेंट्स के मन में जो डर है कि क्या किया जाए, कैसे किया जाए. वो थेरेपी करना भी चाहते हैं लेकिन लेकर आने के लिए भी उन्हें रिस्की लग रहा है. ऑनलाइन थेरेपी से इतनी जान पहचान नहीं है. नोबडी वी थेरेपिस्ट आर स्टिल स्ट्रगलिंग. तो आई कैन अंडरस्टैंड पेरेंट्स स्ट्रगल. तो कैसे किया जाए, तो आई थिंक अभी ये लर्निंग फेज हम सबका है. हम सब लोग ये न्यू नॉर्मल से अडॉप्ट होने के लिए सीख रहे हैं, पेरेंट्स, चिल्ड्रन एज वेल एज थेरेपिस्ट. सो वी ऑल आर कमिंग अप विद डिफरेंट आइडियाज. ओके, जैसे एक ऑनलाइन थेरेपी सेशन का एक आइडिया आया, लेकिन उसमें भी बहुत इम्प्रोवाइजेशन जरूरी है. सो वी आर एक्सप्लोरिंग अभी कैसे किया जाए, कि जैसे जो पहले शुरू में किया नहीं था उसके बारे में इतना गौर से सोचा नहीं था. जैसे थेरेपी सेशंस जब हम बच्चों के साथ थेरेपी क्लिनिक में क्लिनिकल सेटअप में करते हैं, तब जैसे पेरेंट्स को बोल सकते थे कि हाँ इसका एक वीडियो लेके रखो. ओके, जो हमने पहले शुरू में नहीं किया था बिकॉज वी वो वेरी कैजुअल. अभी ये लॉकडाउन में सब बंद होने के बाद पता चला अरे अगर वो करते तो आज रेफरेंस देने के लिए अच्छा रहता. ऑनलाइन पे बाकी सब थेरेपिस्ट के लिए इजी होता है, लेकिन फिजियोथेरेपिस्ट के लिए ऑनलाइन थेरेपी सेशंस के लिए बहुत सारे लिमिटेशंस हमें आ रहे हैं. बिकॉज हैंडलिंग टेक्निक्स जो है वो डेमो दे सकते हैं, लेकिन करेक्टली उन्होंने हैंड प्लेस किया है कि नहीं ये दिखाने के लिए हमें बहुत सारी तकलीफ हो रही है. तो अब आगे चल के अभी इसके साथ ही जीना है, न्यू नॉर्मल से अडॉप्ट करना है. तो वी पीपल आर ऑल्सो थिंकिंग, एक्सप्लोरिंग न्यू वेज कैसे किया जाए. अभी इसके साथ जैसे हमने थेरेपी सेटअप शुरू किया है, वहां पे भी बहुत सारे स्ट्रगल्स हम लोग फेस कर रहे हैं और एवरी डे हम लोग कुछ नया नया सुझाव लेके आ रहे हैं, उसके ऊपर काम कर रहे हैं, सोच रहे हैं. कोई एक एग्जांपल? या फॉर एग्जाम्पल व्हेन वी स्टार्टेड, जैसे लॉकडाउन पता चला कि अभी लॉकडाउन लिफ्ट होने वाला है, सो वी डिसाइडेड कि हमने मीटिंग ली, फिर क्या किया जाए, कैसे शुरू किया जाए, ये पीपीई किट का बच्चों का रिस्पांस कैसे होगा. जैसे हम लोग पूरा फेस शील्ड, मास्क ये सब लगा के बच्चे कैसे अडॉप्ट करेंगे, तो बच्चे डर नहीं है. और ये हुआ भी, जैसे छोटे बच्चे दे आर नॉट यूज्ड टू दिस दिस सिस्टम. सो हमारे मास्क और ये सब देख के बच्चे पहले मुरझा जा रहे हैं, यानी दे आर होल्डिंग देमसेल्फ बैक, दे आर नॉट, स्पॉन्टेनिटी नहीं है उसमें. लेकिन काफी हद तक अभी तक इम्प्रूव किया है. जैसे हमने सब प्रिकॉशनरी मेजर्स लिए, पल्स ऑक्सीमीटर रखा, आरोग्य सेतु ऐप देखना शुरू कर दिया हम लोगों ने. ओके, पेरेंट्स को सबको इंस्ट्रक्शंस दे दिए. अभी जैसे शुरू में पूरी फैमिली भी कभी कभी हम लोग बुलाते थे थेरेपी के लिए, अभी ओनली वन पेरेंट इज अलाउड अलोंग विद द चाइल्ड. थेरेपी एरिया में भी सोशल डिस्टेंसिंग, ये all these measures, whatever guidelines are there for everybody, we have to follow that. और हमारे थेरेपी सेटअप में तो और भी ज्यादा हमें ये सब प्रिकॉशंस लेनी पड़ रही है, बिकॉज स्पेशली फॉर फिजियोथेरेपिस्ट टच इज ए इंटीग्रल पार्ट. क्योंकि वहां पे हम लोग सोशल डिस्टेंसिंग रख ही नहीं सकते, बिकॉज वी हैव टू हैंडल अ चाइल्ड. बहुत सारी बार हम लोग कर रहे हैं, उसमें भी हम लोग अभी अडॉप्ट कर रहे हैं कैसे किया जाए, कम से कम टच कैसे हो, पेरेंट्स को अंदर बुला रहे हैं, पेरेंट्स को दिखा रहे हैं.
So honestly speaking, even we are in a learning stage right now, even we therapists, और we are coming up with new ideas. जैसे यानी बच्चों का अभी ये एक्सरसाइज है, ये वीडियो शूट करो, ये लेना है, जैसे हमने हैंडल किया वैसे आप देखो, ये वीडियो शूट करो और जैसे वैसे ही आपको फॉलो अप करना है. सो जिन्होंने पहले नहीं किया था उनको अब हम लोग इंसिस्ट कर रहे हैं. अवर रोल हैज एक्सपांडेड, पेरेंट्स को भी सिखाने का भी ज्यादा और ज्यादा. येस पल्लवी जी. याच्यात मी एकच ऍड करेन की हे सगळं लर्निंग चालू आहे, त्याच्यात मुलं आपल्यापेक्षा जास्त लवकर शिकतात. हो हो. कारण त्यांना स्क्रीनवरती बघायची आणि याची सवय आहे किंवा कुठेतरी बटणं दाबायची सवय आहे. पालकांना ट्रेनिंग देताना त्यांना शिकायला वेळ लागतोय की हे असं कसं करणार, त्यांना पण मुलं पटकन रिस्पॉन्स देतात. वैसे भी हमें भी तो हमारे बच्चे ही हेल्प कर रहे हैं अभी. Oh yes. हाँ अपर्णा. नाही, ह्याच्यातच मला मगाची जी केस मी पल्लवीताईंची बोलले, वसुधाताई, तुम्हाला मी त्याच्यात विचारेन. तो सेम मुलगा, त्याची आई मला एक दिवस सांगायला लागली त्या मुलाची की मॅडम आज यांनी स्पायडर पिक्चर बघितला आणि ते बघितल्यावरती तो तसं स्पायडर सारखा भिंतीवर चढत होता, किंवा अव्हेंजर्सचे सगळे त्याला कॅरेक्टर्स माहिती आहेत आणि ईच अँड एव्हरी त्यांनी पार्ट बघितले आणि ते करतो. तर मुलं ते बघून काहीतरी असं करण्याचा आणि तो त्याचे मार्ग काढायचा प्रयत्न करतोय का? म्हणजे त्याची तुम्ही मग अशी पल्लवीताई जसं म्हणाली की फिजिकल एनर्जी भरपूर आहे, तिथं क्रिएट होते आणि ती कुठेतरी तो हे करायचा प्रयत्न करतोय, तो तसं घरातल्या घरात करतो. असं काही खरंच मुलं जर शिकत असतील तर थेरपिस्ट म्हणून तुम्हाला असं काही करत असली मुलं आणि असे सिम्पटम्स असेल तर काही सांगता येईल का? म्हणजे जेव्हा आम्ही थेरपी काय म्हणतात ना ऑनलाईन, तेव्हा ते बेसिकली पॅरेंट्स साठी असतं. डायरेक्ट मुलांनी ते बघून करणं एक्सपेक्टेड नाहीये. वी नीड अ पॅरेंट इन बिटवीन. म्हणजे काय म्हणतात ना, पॅरेंट्सचं मॉनिटरिंग असलंच पाहिजे. आम्ही शिकवणार आहोत तो पॅरेंट्सला सध्या शिकवणार अंटिल अनलेस चाइल्ड इज बिग इनफ. म्हणजे काय म्हणतात ना 13 आणि 14 वर्षाची मुलं वगैरे ठीक आहे, त्यांना आम्ही एक्सरसाइज डेमॉन्स्ट्रेट केल्या आणि ते करू शकतील. पण अदरवाईज अदर दॅन दॅट बाकी सगळ्या मुलांना आम्ही पॅरेंट्सना इन्स्ट्रक्ट करतो की कसं करून घ्या. आता ह्या मुलाची केस जी तुम्ही म्हणताय आपण ते, ती तर त्याची तर फिजिकल एनर्जी आणि तो म्हणजे मेनली त्याचं जे सगळं बिहेवियर किंवा त्याच्या जे एक्सरसाइजचे प्रकार दिसतात त्याच्या मागे कॉज मला वाटतं बिहेवियरल ह्याचं आहे. आणि पल्लवीताईंनी तुम्हाला उत्तर मगाशी दिलं तसं की एनर्जी निघतीये त्याची बाहेर, त्याला आउटलेटच मिळत नाहीये. आणि दॅट इज द रिझन व्हाय ही इज एक्सप्लोरिंग अँड सगळं हे चाललेलं आहे त्याचं. आता तुम्ही त्याचं जे वागण्याचं उदाहरण दिलं की ते स्पायडरमॅन बघून तशा पद्धतीनं तो चढायचा प्रयत्न करतो वगैरे, म्हणजे एक म्हणता येईल की हा मुलगा बघून शिकणारा आहे. म्हणतात आपल्याला काळजी घेतली पाहिजे की त्याला काय बघायला मिळतं आहे, जे बघेल ते तो आत्मसात करणार आहे. मग सारखं जर स्पायडरमॅन आणि हे असेच मूवीज तो टीव्हीवर बघत असेल, किंवा अनेक मुलांच्या बाबतीत हे दिसलं की ती बाकी दंगा करतायत पण टीव्ही लावून दिला की एका जागी बसून राहतायत. त्यामुळे खूप म्हणजे 24 तास घरात टीव्ही चालू आहे. आता भीती वाटते की जी मुलं आधी ऍडिक्ट नव्हती, स्क्रीन ऍडिक्ट नव्हती, ती आता स्क्रीन ऍडिक्ट होऊन येणार आहेत. तशा पद्धतीने जर सतत त्याला हेच बघायला मिळत असेल तर तो तसंच वागणार आहे ना. म्हणजे तिथं आई वडिलांना आणखीन परत आई वडिलांचंच काउन्सिलिंग करायला पाहिजे की त्यांनी टीव्हीवरती काय दाखवावं, त्याला कोणत्या प्रकारच्या मूव्हीज दाखवू. किंवा one of the things that I found fascinating about what Aparna just said is that if we are able to adapt physical activity or therapy and make it more appealing to the children, like what Spider-Man is doing, you know what I mean? So if they are able to watch tips on therapy online which are adapted to a child's mind and a child's brain, and they find it interesting and appealing. Of course this is going to be a long drawn exercise, it won't happen overnight. लेकिन अगर हम ऐसे उनको exercises या फिर therapy के जो उनको जो भी वो stretching exercises वगैरह जो आप कराते हो, वो कुछ वो स्पाइडरमैन सुपरमैन स्टाइल में वो केप पहन के या जो भी उनको अपील करता है, encouraging them to actually partake in the therapy, you know, rather than resist it because they are at home. Maybe we can look at innovative ways to attract them to therapy rather than intimidate them and keep them away from it in this lockdown situation. Just an idea that I got. I thought that is where Aparna was headed, but it went in another direction. We could make it more appealing for them is what I was just thinking. Yes, yeah, that's true.
But for that, child has to be assessed first. Okay, Right. we should be very clear about the goal of therapy. And yes, child centered therapy, जैसे हम कहते हैं कि बच्चों को interest आना चाहिए. It should be fun for them. It should be challenging, but not over challenging for them. The challenge which they can meet, they should find it challenging, but they should be able to overcome that challenge. So yes, and innovative, where जैसे आपने कहा कि हाँ स्पाइडरमैन जैसे करना है. Okay, so yeah, I understand completely. So we have to figure out the innovative ways घर में करने के लिए. No, Where if you look at physical exercise, even for the adults, we went from just PT, which we used to do in school, then we went to aerobics, then there is Zumba, then there are so many different, very appealing, you have a choice now. True. You can exercise in different ways. Sure. Right? So Yeah. we can offer that kind of a buffet. And yeah, another thing, we have to make use of things, whatever is there available in the house. Absolutely, yeah. So not the typical traditional equipments, like we have to make use of the things which are available in the house for them. आता अनिता ताई जे म्हणाल्या की इनोव्हेटिव्ह वेज वापरायला पाहिजे, ते ऐकून लक्षात आलं की याच्यात आपल्याला परत होलिस्टिक अप्रोच ठेवायला लागेल. फक्त आपण फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, पेरेंट्स काम करू शकणार नाहीत. म्हणजे आता या लॉकडाऊनच्या काळात एक जाणवलं की मुलांनी बघावेत असे टीव्ही प्रोग्राम्स आपल्याकडे नाहीत. तर कुठेतरी अशा फिल्म मेकर्सना आपल्याला ट्रिगर करावं लागेल की अशा पद्धतीच्या फिल्म्स तुम्ही बनवा. आणि दुसरं जाणवलं की अशा पद्धतीचं स्पायडरमॅन सारख्या ऍक्टिव्हिटीज करता येतील अशा प्रकारचं डिझाईन हे लॉकडाऊन वगैरे बाजूला ठेवलं तरी या बाकीच्याच सगळ्या मुलांसाठी जर करता आलं म्हणजे त्याच्यात आपल्याला आर्किटेक्ट्स पण इन्व्हॉल्व करायला पाहिजेत. मुलं आहे त्याच्यासाठी एक्सेसिबिलिटी हो जाने दीजिए, फिर हम इनोवेशन की बात करेंगे. एक से बना लें तो बहुत बड़ी बात है. One more question I wanted to ask was, पेरेंट्स जो स्ट्रेस कर रहे हैं कि हमारा 1 साल जा रहा है, एंड वसुधा जी वाज आल्सो टॉकिंग अबाउट हाउ चिल्ड्रन आर रिग्रेसिंग बिकॉज ऑफ दिस गैप दैट दे आर हैविंग, है ना. जितना वो प्रोग्रेस करके निकल गए थेरेपी में, फिजियोथेरेपी में हो या साइकोथेरेपी में हो, जो आगे निकल गए वो रिग्रेशन थोड़ा सा हो रहा है क्योंकि ये गैप है बीच में. तो डू यू थिंक पेरेंट्स शुड वरी and stress out about these things, or do you think this gap is okay and they should do the best that they can, rather than flip their lids because of what is going on now? What do you think? Vasudha ji. Okay. Yes, first of all, parents should not be stressed out. Okay. मुझे लगता है कि अब तक जो हमने किया था नहीं किया था, बिकॉज वी नेवर कुड विजुअलाइज कि ऐसे कुछ सिचुएशन आएगा, हमें इससे के साथ कोप अप करना पड़ेगा, और सडनली वी हैड टू फेस एंड रिग्रेस हुए हैं कई बच्चे, लेकिन इट्स ओके, दे कैन अगेन कैच अप. ओके, अभी लेकिन पेरेंट्स का रोल अभी थोड़ा सा चेंज हुआ है. जैसे थेरेपी स्टार्ट होगी, पेरेंट्स हैव टू अंडरस्टैंड, दे आर गोइंग टू प्ले मोर रोल. पहले कैसे होता था? या श्योर नहीं, सॉरी, पेरेंट्स जब आप कहते हो, एक और पॉइंट हमने डिस्कस किया था शुरू करने से पहले कि हम पेरेंट्स कहते हैं लेकिन ये भार मोर और लेस मदर पर ही आता है. नहीं, आई एम इंसिस्टिंग फादर्स आल्सो. फादर्स मस्ट इन फैक्ट कि कोई एवरीथिंग शुड नॉट बी ऑन मदर, क्योंकि मम्मी लोगों को बहुत सारे बाकी के भी बर्डन है, एंड देयर आर मेनी थिंग्स व्हिच फादर्स कैन हेल्प देम आउट. तो व्हेन आई से पेरेंट्स, आई इंक्लूड बोथ ऑफ देम. जैसे मम्मी और पापा दोनों को, अभी दोनों थेरेपिस्ट को भी अभी थोड़ा ज्यादा रोल निभाना है, और पेरेंट्स को भी, कि how to integrate therapy into their day-to-day activities using the things available at home. Okay, making it more interesting. So therapist और parents दोनों मिलके discuss करके commonly एक goal decide करके, we need to figure out that way. We need to change, therapy का थोड़ा सा face change करना है. It should be more integrated into daily activities. दोनों का it has to be a teamwork, parent, child and therapist. ओके, तो पहले जितना इंटरेस्ट नहीं लिया था, जैसे थेरेपी सेटअप में, आई विल गिव यू एग्जांपल इन माय क्लिनिक. Not all the parents are equally motivated. Some parents will come inside, they will talk, they will figure out, वो उनको जानकारी लेनी है, बहुत सारे क्वेश्चंस रहते हैं, वो घर जाके उसके ऊपर स्टडी करते हैं. Whereas some parents are cool, वो थेरेपिस्ट को थेरेपी के लिए अंदर बच्चे को भेज देते हैं और बाहर बैठे रहते हैं. So from now onwards, I think when you are talking about adapting to this new normal, I think parents have to take an additional role of therapist also, because abhi therapy
आगे सब ठीक होने तक थेरेपी की फ्रीक्वेंसी भी रिड्यूस होने वाली है, क्योंकि जैसे पहले बच्चे 2 या 3 बार थेरेपी के लिए आया करते थे, अब शायद वो 1 ही बार आएंगे या 2 हफ्ते में 1 बार आएंगे। और ये कैरी ओवर थेरेपी का बहुत जरूरी है जो पेरेंट्स को निभाना है। आई अंडरस्टैंड कि ये एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी है, लेकिन वो अभी करनी है, जिसके लिए थेरेपिस्ट को ऑल्सो वी हैव टू हैव एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी टू एक्सप्लेन द पेरेंट द होल थिंग इन अ सिंपलर टर्म्स। ओके, उनके साथ ये डिस्कस किया जाए कि थेरेपी का गोल क्या है, ये क्यों करना है, व्हाट आर द फैक्टर्स रिस्ट्रिक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम अचीविंग दैट गोल, and then design therapy in such a way which is as Anita said, which will be interesting, fun element होगा, सब कुछ होगा। So I think parents को ये additional duty निभानी है, burden ना ले। yes, बच्चे थोड़े से regress हुए हैं, लेकिन they will therapy start होती है, but they will cope up again। okay, तो अभी भी देर हुई नहीं है, still we can parents can encourage children to, parents के साथ भी बच्चों को मोटिवेट करना है, तो parents can also choose to do exercise in front of children। जो रेगुलर एक्सरसाइज जैसे योगा कर रहे हैं या घर पे चल रहे हैं, सो बच्चों के सामने भी हम लोग रोल मॉडल रख सकते हैं कि एक्सरसाइज करनी। मीनिंग व्हाट आई वांट टू टेल पेरेंट्स की डोंट टेक इट वेरी कैजुअली थेरेपी, बी मोर सीरियस अबाउट इट। ओके, सेट अ रोल मॉडल इन फ्रंट ऑफ योर चाइल्ड। एक्सरसाइज आप भी करो, तो बच्चे भी मोटिवेट हो जाएंगे एक्सरसाइज करने के लिए। So on one hand, you're telling them not to stress about what they can't control, but to focus on what they can control and then set an example so that the children can follow. Pallavi ji, your comments, you will have to unmute. हो गया? Freeze हो गए हैं वो वीडियो। हाँ, आप ठीक है। तो आपके comments क्या हैं इस पर? Parents का involvement, स्पेशली साइकोलॉजी में बहुत जरूरी हो जाता है। और मुझे लगता है कि जब पेरेंट्स स्ट्रेस्ड हैं तो हम वो ट्रांसफर भी करते हैं। अर्लियर आप बता रहे थे कि हमें साथ में रहने की आदत ही नहीं है क्योंकि सब भाग रहे होते हैं। ये सिर्फ ह्यूमन बीइंग्स में नहीं है, एक्चुअली मेरा जो पपी है ना, ही इज ऑल्सो स्ट्रेस्ड कि ये सब घर पे क्यों है। तो उसका ड्रामा है कि ही डज नॉट गो ऑन वॉक्स अनलेस वी टेक हिम नाउ। वो खाना नहीं खाएगा जब तक हम उसको नहीं खिलाएं। पहले उसके सामने रख दो तो खा लेता था, तो उसके नखरे भी हैं अभी। तो इट इज नॉट जस्ट ह्यूमंस, आई थिंक एवरीथिंग अराउंड अस इज सॉर्ट ऑफ रिएक्टिंग टू दिस लॉकडाउन, एंड दिस इज गोइंग टू बी द न्यू नॉर्मल। वी ऑल हैव टू सॉर्ट ऑफ एडजस्ट टू इट। तो आपके कमेंट्स क्या है इसके बारे में? सायकोलॉजीचा विचार केला तर पेरेंट्सचा इफेक्ट, पेरेंट्स घरी असणं हा 2 प्रकारे दिसून आला आहे। जे पेरेंट्स खरंच त्यांनी मुलांच्या बरोबर क्वालिटी टाइम दिला किंवा मुलांच्या बरोबर व्यवस्थित ऍक्टिव्हिटीज केल्या, त्या मुलांचे इश्यूज, प्रॉब्लेम्स किंवा बिहेवियरल इश्यूज हे कमी झालेले दिसले, कारण त्यांना आई वडील जे मिळत नव्हते ते पूर्ण वेळ मिळाले। त्यामुळे अटेन्शन सिकिंग थोडंसं कमी झालं, किंवा काही पालकांनी खूप क्रिएटिव्हली त्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना गुंतवून ठेवलं किंवा स्वतःच्या घरातल्या कामांमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं आणि त्याचं अप्रिसिएशन करत राहिले। त्या मुलांचे इश्यूज कमी झालेले दिसत आहेत। अगदी खूप छान ती मुलं झाली आहेत की म्हणजे आता आमची गरज नाहीये। दुसऱ्या बाजूला पालकांवरचे ताण आणि सगळे मुलांच्या समोरच व्यक्त झालेले आहेत। मुख्य ताण होता 3 महिने सगळ्यांचे उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे फायनान्शियल प्रेशर, स्ट्रेस हे घरातच चर्चा होत होती। नंतर किंवा आता आपल्याला अचानक काम बंद झालंय, मी घरात ते कसं करू याचा येणारा ताण हा बऱ्याच पालकांकडनं मुलांवर व्यक्त आला। म्हणजे तुम्ही वाचलं असेल, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पण या काळात वाढ झालेली आहे, तर त्याच्यात बायकांच्या बरोबर मुलंही खूप सफर झालेली आहेत। काही प्रमाणात त्यांना अब्युझिव्ह बिहेवियर पण त्यांच्या बरोबर केलं गेलेलं आहे। हे सगळं पण काही मुलांनी सोसलेलं आहे, किंवा ज्या पालकांच्या मनात या सगळ्याबद्दल प्रचंड भीती होती, म्हणजे लॉकडाऊनला किंवा कोविडला तुम्ही बघितलं तर आपण सगळ्यात जास्त भीतीची रिएक्शन दिलेली आहे। प्रचंड भीती वाटते आपल्याला त्याच्याबद्दल, असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि पालकांमधली ही असुरक्षितता, ही भीती मुलांच्या मध्ये रिफ्लेक्ट झालेली आहे। म्हणजे एक पालक असे दिसले की त्यांना काहीही प्रश्न नाहीये, ते कोणाच्याही संसर्गात आलेले नाहीयेत, घरातनं बाहेरच पडलेले नाहीये, पण त्यांनी स्वतःला एका खोलीत क्वारंटाईन करून घेतलेलं आहे।
4 वर्षाचा मुलगा समोर आहे, तो बाबांशी खेळायला आत यायचा प्रयत्न करतोय आणि ते दार लावून घेतायत त्याच्या तोंडावर. आता हे कायम होत आहे. म्हणजे या पालकांना आम्हाला शिकवावं लागलं की तुम्ही हे मध्ये अंतर ठेवून त्या मुलाशी कसं खेळाल, की मुलाला वडिलांशी खेळायची जी इच्छा आहे, जे इतर वेळेला वडील मला भेटत नाहीयेत ते पूर्ण दिवसभर दिसत आहे, की त्याची इच्छा पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि वडिलांच्या मनातली भीती पण फार वाढता कामा नये. याचा बॅलन्स करत त्यांना ट्रेनिंग द्यावं लागलं की तुम्ही त्या मुलाशी कसं खेळा. तर हे सगळं मुलांवरती रिफ्लेक्ट होत आहे. आता ज्यांचे जॉब्स गेलेले आहेत या 3 महिन्यानंतर, त्यामुळे त्या घरावर आलेला आर्थिक ताण हा परत मुलांकडे रिफ्लेक्ट होणारच आहे ना. मग काही मुलांची थेरपी सेशन्स त्यामुळे कमी होतील की पैसे द्यायला पालकांकडे पैसे नाहीयेत सगळे, आणि मग फोकस होतो एज्युकेशन वरती किंवा ज्या अगदी गरजेच्या गोष्टी आपण म्हणतो त्याच्यात. मग काही वेळेला नाही, मग थेरपी होऊ दे, किंवा सायकोलॉजीच्या बाबतीत तर ते होतच. प्ले थेरपी करायला तिथं जाण्यापेक्षा जाऊ दे, तुम्ही सांगा आम्ही काहीतरी घरी करतो, कुठेतरी मुलांशी खेळतो. हा एक रिफ्लेक्ट मुलांवरती परिणाम झालेला आहे. रिग्रेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सोशल स्किलवर मुलांच्या बरेच परिणाम झालेला आहे, कारण त्यांना समाजात मिसळायलाच मिळत नाहीये. समाजात मिसळण्याची गरज या मुलांची पूर्ण होत नाहीये. आता त्यातले जर टीनेजर्स बघितले तर त्यांनी त्याच्यावर मार्ग काढला. ते सगळे एकमेकांशी ऑनलाईन गेम्स खेळायला लागले. म्हणजे ते ग्राउंडवर जाऊन एकत्र खेळत होते, मित्रांशी खेळत होते, त्याला त्यांनी हा पर्याय काढला की आम्ही ऑनलाईन गेम्स खेळतो आहोत. पण परत ते किती काळ, म्हणजे जसं दिवसभर ते ग्राउंडवर खेळायचे सुट्टीमध्ये, शाळेला सुट्टी असताना, तसंच ते आता दिवसभर मोबाईलवरती ऑनलाईन गेम्स खेळतात. ते त्यांचं सोशलायझेशन आहे. मग त्याच्या पेक्षा लहान वयोगट जो आहे 5-6 वर्षाची मुलं, की जी स्वतःहून असं काही करू शकत नाही, त्यांची स्किल्स वरती मात्र हा परिणाम झालेला आहे. थोडासा त्यांच्यात हट्टीपणा वाढलेला दिसतोय. मी म्हणेन तसंच करायला पाहिजे असं झालेलं दिसतंय. 1-2 शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की जेव्हा त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले तेव्हा मुलांना आपले मित्र समोर स्क्रीनवर दिसत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही आहोत, आपण त्यांच्याशी खेळू शकत नाही आहोत. अशा पद्धतीचे रिएक्शन मुलांनी दिलेत, ते त्यांनी मिस केलंय मित्रांना भेटणं. आणि त्यामुळे जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचा काय हा पुढचा प्रश्न येतो आहे, कारण त्यांना खेळायचंय एकमेकांच्या बरोबर. आता हाही सोशल स्किल्स त्यांची तयार, म्हणजे मागे जाऊ नये, त्यांना एकटेपणाची सवय होऊ नये, यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे, विशेषतः या लहान मुलांसाठी. टीनेजर्सने हा मार्ग काढला, त्याच्यानंतर अगदी म्हणजे खिडकीतनं गप्पा मारणे. मी माझ्याच इमारतीतलं उदाहरण देत. आमच्या इमारतीत 2 मुलं राहतात आणि शेजारी एक त्यांचे मित्र आहेत. एकमेकांच्या घरी जाता येत नाही, खाली गार्डन मध्ये खेळायला परवानगी नव्हती, पण आम्हाला गच्चीत एक्सरसाइज करायला जायला परवानगी होती. ही मुलं एक जण या इमारतीच्या गच्चीत आणि दुसऱ्या इमारतीच्या गच्चीत उभा राहायचा आणि तिथं बॉल एकमेकांकडे टाकून कॅच खेळायचं. नंतर त्यांनी अशी बॅट घेतली, एक जण तिकडून बॉलिंग टाकतोय, दुसरा बॅटनं तिकडे करतो आहे, आणि बॉल खाली पडला तर एकाला खाली जायची परवानगी आहे, दोघांनी खाली जायचं नाही, आणि मास्क घालून वगैरे चाललं होतं. आता हा त्यांनी जो मार्ग काढला ना, तशी मुलं ही क्रिएटिव्हली करतायत, त्यांची ही गरज पूर्ण होतीये, ते करतायत. लहान मुलांच्या बाबतीत मात्र आपल्याला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. म्हणजे जसं पल्लवीनी म्हटलं तसं की इव्हन आमच्या काही पॅरेंट्सनी खूप क्रिएटिव्हली त्याच्यातनं मार्ग काढले, खूप क्रिएटिव्हली ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग मध्ये मुलाला इतकं छान एंगेज केलं. सो थेरपी गोल त्याच्यातच अचीव्ह होत होता. व्हॉट एव्हर वी वर वर्किंग इन थेरपी, जो गोल आमचा होता, त्या पॅरेंट्सनी इतके क्रिएटिव्हली मार्ग काढले त्याच्यातनं, आणि वी वर रिअली सरप्राईज आणि हॅपी टू नो की असे पण पॅरेंट्स मार्ग काढतायत. म्हणजे ती मुलं ऍटलिस्ट त्यांची फंक्शनल लेव्हल तरी मेंटेन राहिली. आमच्याकडे पण मुलं, क्लिनिकमध्ये येणारी मुलं, हे जसं पल्लवीताई म्हणाल्या तसं की मुलांना एकमेकांबरोबर खेळायचं असतं. आमच्याकडे पण 2 मुलं आहेत, सोशल डिस्टन्सिंग वगैरे, त्या 2 मुलांना वी कॅन फील की त्यांना एकमेकांशी खेळायचं असतं, ऍक्च्युअल खेळायचं असतं. पण आता सध्याच्या रेस्ट्रिक्शन्स, आम्हालाही ते रेस्ट्रिक्शन्स आहेत की वी आर नॉट अलाविंग, आम्ही इव्हन दोघांचं असं एकत्र घेत नाही आहोत काही, तिथे पण सोशल डिस्टन्सिंग. सो येस, मुलांना हे सगळं काही काही वेळेला बंधनकारक जाचक वाटतंय. काही गोष्टींसाठी मुलं फार छान अडॉप्ट झाले, म्हणजे प्रत्येक मुलं आल्या आल्या सॅनिटायझर्स द्या, तीर्थ द्या आम्हाला म्हणून हात पुढे करतोय. ओके, पल्स ऑक्सिमीटर मध्ये अगदी गमतीने आज किती आहे माझं सॅच्युरेशन, म्हणून मुलं खूप काही काही ह्याला खूप छान अडॉप्ट झाली आहेत, आणि काही काही गोष्टी मात्र मुलं मिस करतायत. बरोबर आहे.
तो some examples कि पेरेंट्स ने जो इनोवेटिव तरीके निकाले हैं, तो अगर आप एक दो एग्जांपल दो, because I'm sure sooner or later there'll be parents watching this. श्योर हमारे एक पेरेंट्स थे, उन्होंने मदर और बेटी दोनों ने गाने पे डांस बिठाया, okay, where she included all sorts of movements which we are actually working. तो she choreographed the dance herself और वो खुद भी उसने participate किया. So first half was mother doing, next half child was doing. It was so innovative. उसने केक बनाने के every activity she was doing. बर्तन मांजने हैं, कपड़े धोने हैं, whatever she was doing, she was taking her daughter with her and she was sending us the video. तो वीडियो देख के हम लोग कॉम्प्लीमेंट दे रहे थे, जिससे बच्चे का मोटिवेशन और बढ़ता जा रहा था. और डांस वाज द ब्यूटीफुल पार्ट ऑफ इट. So she choreographed dance for her daughter, and both of them they danced together, and then she sent us a video. So this is something that Pallavi also knows that I was trying to push for. I think you also know, Vasudha, that I wanted parents hubs to happen in Pune. Absolutely. You know, they can get together like this and have. I spoke about it in the mothers' conversation also, that they can have maybe an Antakshari contest or a dance contest, or you dance to this song and I'll like a dance off. Like you have a face off, you can have a dance off. Dance to this, I dance to that. So this kind of a hub is what I had wanted, a physical hub. Now it can be a virtual one. True. And maybe therapists like you can encourage this and put all your parents and your I won't call them patients, maybe clients together, so that they can get together and form these groups, and you could probably facilitate it. That would be a great idea, because I am concerned about the mental health of the mothers especially. A lot of them are working mothers, they're all working from home. So they're in charge of the kitchen because the maid that stopped. They're in charge of the office work that continues. True. Plus now the children, the therapy, all of it falls onto the shoulders of the mother. And as a therapist, I would really request Pallavi ji, and you of course as a physiotherapist who knows how much pressure and how much of effort goes into physiotherapy. Right. The parents have to do this together. Siblings have to also take part, older siblings maybe. Absolutely. Even grandparents for that matter. Everybody, absolutely anyone who's living in the same house has to be a part of the whole effort. I just wanted to add, as you know, we conduct a parent support group also. Right. Okay, जहाँ पे हमने इस बार first time we tried online sessions where the topic was जैसे लॉकडाउन का समय में क्या-क्या किया parents ने. So and the next session also next month we are going to conduct कि stresses कौन से आए mothers के ऊपर and how they coped up with those stresses. So बहुत सारे उस time पे we had it just last week. 19 mothers participated in it and it was a wonderful session कि कैसे लॉकडाउन के समय उन्होंने कैसे कोप किया, क्या किया, बच्चों को कैसे skills सिखाए. So everybody shared it so beautifully. So there is this question that keeps coming up all the time, because we're talking about online therapy, online education, everything is online. So Purva Joshi, who's from the Social Welfare Department in Pune, she's asking what happens to parents who are not educated or literate and who do not have smartphones, obviously those who are in rural areas. So we did speak to some parents from the rural areas and they were talking about the same thing. कि वाईफाई कनेक्शन नहीं है, बच्चे के पास फोन नहीं है, तो हम क्या करें. Another thing that I must share with you, I don't know if you've had this perspective yet, जो बच्चे visually challenged हैं, they seem to be enjoying this lockdown the most, especially children who've been living in hostels, going back home and being with their parents. The feedback that they're getting from their teachers is they don't want to come back to the hostel. They want to stay with their parents. They're enjoying this bonus time that they're getting with their parents to be free from academics. That aside, like Puraji is asking, also another parent, if both parents are working, it is very difficult for them to handle the children efficiently. This is also what we, were discussing earlier. तो एक तो स्मार्टफोन अगर नहीं है तो और दोनों पेरेंट्स वर्किंग हैं, घर से भी हो, even if it is working from home, how do you suggest they figure out some, this, like you said, they have to find their own solutions, but any suggestions from you? Vasudha ji first and then Pallavi ji, because you're in that order on my screen. जैसे हम लोग ऑनलाइन एजुकेशन का भी आजकल ये जो बहुत सारी चर्चा हो रही है, एज ऑफ नाउ मुझे सॉल्यूशन नहीं पता ऑनेस्टली स्पीकिंग. जिनके पास स्मार्टफोन, जैसे ऑनलाइन अभी ऑनलाइन सेशन ये एक ऑप्शन निकल आया है बाकी लोगों के लिए, बट जहाँ पे ये एप्लीकेबल नहीं है ऑनलाइन थेरेपी सेशन,
वहां पे कैसे किया जाए. Honestly speaking, even I am searching a solution. Let's hope something will come up कि कैसे किया जाए. या तो if they can like हो सकता है अगेन वीडियो शूट करके, लेकिन वो भी अगेन विजुअल माध्यम ही होगा उनको देखने के लिए कि हम we can वीडियो शूट सेशन, थेरेपी सेशन, एंड बट उनको भेजे कैसे, उनको देखे कैसे, हाँ, तो मिले कैसे. one of the states, I think the television channel, हाँ. they have started now online classes. हाँ. Academics. Therapy अभी शुरू नहीं हुआ है. Like Pallavi ji said, if any of us has connection, anybody who's watching or anyone on the panel has connection with the TV channel, maybe we can look at putting up the basic therapy, basic exercises that you would recommend, for children, so that they can continue with that in the lockdown period at least. I had one novel idea few months back. Still, it's in my mind. कि जैसे mobile therapy van, something like this. We have to explore that idea. If the child can't reach to therapy center, maybe therapy center reaches to a child. But that can only happen within a certain area. Yeah, I understand. At least, लेकिन कुछ लोगों का तो problem solve होगा उससे. Yes, that's a good idea. Yes, but yes, what you said is also right. कि channel, TV channel, yeah, something like this. We have to explore जो सबके लिए accessible है. पर आप जब बोलते हो कि मोबाइल थेरेपी वैन, तो कैन यू टेल मी व्हाट इक्विपमेंट would you want to put in a van that you can't put in a regular SUV or a car and take? What would be the, I mean, do you have massive equipment? नहीं, इसीलिए तो जैसे छोटा थेरेपी मैट हो, छोटा थेरेपी बॉल हो, छोटा बोल्स्टर हो, जो whatever is required, एक जैसे it's still a vague idea in my mind. लेकिन जैसे अगर उसके बारे में सोचना है तो it will eventually I'll have to really explore and think कि कैसे किया जाएगा, कि जहाँ पे अंदर थेरेपी वैन के अंदर ही थेरेपी, इट्स अ थेरेपी सेटअप इनसाइड द वैन. Okay. It will have to be a huge van for that to happen. Not very huge also, but I don't know, but I still have to think about it. Maybe it can happen outside, but you can have the equipment that you need, the basic equipment in the van, which you can take from place to place. We can explore that. Yeah, we can explore that. You can find one very kind person, generous person who will contribute and say, you can have my van. Aparna wanted to say something. मला एक, आपण आता मगाचपासून ऑनलाईन सगळं सुरू झालंय आणि छान थेरपी देता येऊ शकते का, काउन्सिलिंग सेशन, अशा सगळ्या चर्चा करतोय. तर थोडक्यात या सगळ्यात मला एक असं जाणवलं की आता खरंच म्हणजे कोविड झालं, लॉकडाऊन झालं, की अगदी जागतिक आपत्ती आपण म्हटली, तरी ह्याकडे संकट म्हणून न बघता जर आपण खरंच एक नवीन संधी म्हणून बघितली, खरंच खूप साऱ्या कॉन्सेप्ट बदलत चालल्या. म्हणजे इव्हन आपल्याला शिकवण्याची, शिकण्याची सगळ्याच प्रोसेस बदलत चालल्यात. तसंच मदत करणं एकमेकाला असलं तरी त्याच्याही प्रोसेस बदलत चालल्यात. मग आता जसं वसुधा ते तुम्ही म्हणाला तसं मोबाईल व्हॅन आहे, तसं आणखीन एक मला आता असं वाटतं की ती पाहिजे मोबाईल व्हॅन थेरपी सकट सुरू केली तर, किंवा गावातनं आपण मेनली पूर्वा जोशींचा पण मगाशी प्रश्न होता, अनिता मॅडम म्हणत्या तसं गावातल्या पालकांबरोबर पण पोहोचायचंय, त्या लोकांना पण इन्क्लूड करायचंय. तर टेलिव्हिजन चॅनलवर गेलं तर फारच छान, पण तिथे निदान पंचायत ऑफिसेस आहेत किंवा असं काही आहे तर त्या लोकांना आपण जर कॉन्टॅक्ट करू शकलो आणि सांगितलं की तुम्ही एखादी स्क्रीन किंवा असं काही अवेलेबल करा आणि असे छोटे छोटे व्हिडिओज किंवा काही असं टाकू शकलो तर त्याच्यावरती, आणि त्यामार्फत जर त्यांना शिकवता आलं, नेटचं कनेक्शन आहे नाही तर आधी डाउनलोड करून ठेवलं, असे काही नवीन नवीन मार्ग आपल्याला शोधून काढता येतील का. कारण मगाशी वसुधा ताई पण म्हणत्या की आपल्याला आता कोविड आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती त्या बरोबरच जगायला लागणार आहे. हे कधी संपेल, काय होईल, किंवा संपलं आणि गेलं असं म्हटलं तरी त्याचे इफेक्ट किती दिवस राहतील हे आता काहीच माहित नाही. मग अशा परिस्थितीमुळे असे नवीन नवीन मार्ग जर आपण काही अवलंबू शकलो तर ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी एकत्र येऊन एक नवीन प्रोसेस आहे, शिकण्याची, वेगवेगळं काहीतरी करून बघण्याची संधी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कंप्लेंट्सच करायच्या म्हणतात तर बऱ्याच आहेत, हे नाहीये म्हणून हे नाही असं. मग काय असं काही करू शकतो का सगळे एकत्र येऊन ब्रेनस्टॉर्म करून? Pallavi ji wanted to say something. वसुधाजी म्हणाली की त्याच्यात, आणि आता आपण त्यांनी सांगितलं त्याच्यातही, की या सगळ्यातनं एक म्हणजे काय आपण करणार आहोत यासाठी अजून आपण अंधारात आहोत. म्हणजे आता आपली अवस्था अशी आहे, तहान लागल्यावर विहीर खोदणं जे म्हणतात ते आपण करतो आहोत. अचानक आपल्यावर येऊन कोसळणं आणि आता आपण या ऑनलाईन आणि या मार्गांकडे गेलो आहोत, त्याच्यासाठी आपण तयार नाही आहोत.
त्याला आपल्याला कालावधी लागणार आहे. आणि या सगळ्याच्यातनं आपण दरवेळेला म्हणतोय की आपण गाईड करू आणि पालकांनी करून घेणं. त्यात पालकांनी करून घेणं या हे जे ह्युमन रिसोर्सेस आहेत ते आपल्याला आधीच जास्त ट्रेन करावे लागतील. कारण आपल्याकडे पालकांचं शिक्षण, पालकांची क्रिएटिव्हिटी, म्हणजे वसुधाताईंनी जे सांगितलं की त्यांचा ग्रुप पालकांचा किती आहे माहिती नाही, पण त्यातल्या काही पालकांनी क्रिएटिव्हली मुलांना एंगेज ठेवलंय, सगळ्या नाही. आणि आपण ही अपेक्षा करतो टेलिव्हिजन असेल किंवा ऑनलाईन असेल, आपण गायडन्स देऊ आणि सगळ्या पालकांनी ते करून घ्यावं. तर त्यातल्या ज्या मर्यादा आहेत सगळ्या, म्हणजे अगदी शिक्षण अशिक्षित असतील किंवा आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातल्या असतील, म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये पण त्याच्या इथे आता कोकणात त्या चक्रीवादळानं जे विजेचे खांब पडले त्या गावांमध्ये वीजही नाहीये, फोन असून करणार काय. ही जी सगळी आपल्याकडे व्हरायटी आहे त्याच्याबरोबर आपण सांगून मोकळे झालो, आपण फिल्म दाखवली, पण करून घ्यायचे पालकांनीच ना. तर पेरेंट एज्युकेशन या गोष्टीवर आपल्याला जास्त फोकस करावं लागणार आहे. जे काही मटेरियल असेल ते अगदी अशिक्षित पालकांना सुद्धा कळेल, तिथपासनं अगदी उच्च शिक्षित पालकांनाही ते वापरता आलं पाहिजे. आणि भाषा हा परत दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्या पुढे. एकच एक मार्ग आपण काढू शकत नाही, आता शोधतो आहोत, त्याच्यात हे वेगवेगळे मार्ग आपल्याला काढायला लागणार आहेत. आणि असे जास्तीत जास्त मार्ग पाहिजे की जे सगळ्या स्तरांमध्ये उपयोगी पडतील. आता पूर्वा जोशींचा जो प्रश्न आहे की ज्यांच्याकडे फोन नाही आहेत त्या मुलांनी काय करायचं, तर खरंच मोठा हा प्रश्न आहे. माझ्याकडे काम करणाऱ्या बाईंना 3 मुलं आहेत. त्यांनी सांगितलं मी माझा फोन एका मुलाला दिला, माझ्या नवऱ्याचा फोन दुसऱ्या मुलाला दिला, आता तिसऱ्या मुलाला मी काय देऊ, मी त्याच्यासाठी नवीन फोन विकत घेऊ शकत नाही. किंवा सगळ्यांकडे नाहीये, त्या पालकांना हे फोन वापरायचे कसे माहिती नाहीयेत. आता जसं आपण आपल्याला अडचण आली तर आपण आपल्या मुलांना विचारतो, पण या मुलांना अडचण आली तर ते कोणाला विचारणार. मग त्याच्याबरोबर काय काय त्यांच्याकडे येऊन पडणार आहे. तर त्यासाठी सुद्धा एक कसं ही अशा पद्धतीचं लिटरसी ही पण आपल्याला पालकांमध्ये आणि मुलांमध्ये तयार करायला पाहिजे. मग आपण हे सगळे माध्यम वापरू शकू, पण मुळात आधी शिक्षण, पालकांची क्रिएटिव्हिटी वाढणं, पालकांचं कॉम्पिटन्सी वाढणं, त्यांची विचार क्षमता वाढणं, त्यांना या दिशेने विचार करायला. आणि ऑनलाईन एज्युकेशन म्हणताना आपले टिपिकल मुलं, ज्यांना कोणत्याही अडचणी नाहीत अशी मुलं आणि दिव्यांग मुलं, यांचा विचार परत एकाच पद्धतीने करून चालणार नाही. किंवा त्यांच्यासाठी तयार करावं लागणारं मटेरियल ते सुद्धा वेगवेगळंच असणार आहे. आपल्याला भरपूर सारे रिसोर्सेस तयार करावे लागणार आहेत आता. So one of our focuses from the beginning in this whole webinar series that I have started is this: parents को कैसे involve करना है, because to be very honest and not meaning any offense, I have found that parents do not come forward as much as they should. While we are willing to engage them, are they willing to be engaged has always been a challenge even for Ekansh. Whenever we have had, we've sent out invitations to parents to come forward and form a hub or maybe be present. So there are parents who also say this, okay, we want to do this, but we don't have the cooperation of other parents. And this is among the elite educated people of Pune. So if we start going into the villages, etc., there are going to be a lot more excuses और भी बहाने होंगे कि हम क्यों नहीं इसमें भाग ले सकते. कुछ तो सही रीजंस होंगे, सही वजह होंगे, सच होंगे, लेकिन कुछ बहाने भी होंगे कि हमें नहीं आता करना, हमसे नहीं होता, छोड़ दो, हम वेट कर लेंगे. तो ऐसे भी पेरेंट्स होंगे. लेकिन आई थिंक इफ वी कैन पुट इट आउट, और हम एकांश में कंटिन्यूसली अपर्णा और मैंने यही ट्राई किया है कि जो भी हम करें आंगनवाड़ी वर्कर्स के थ्रू करें, क्योंकि हमें लगता है कि दैट इज द बेस्ट वे टू रीच आउट. क्योंकि आंगनवाड़ी वर्कर्स को ना सिर्फ अपने बच्चों के बारे में पता होता है, उनको एक्चुअली हर घर में क्या हो रहा है उसके बारे में पता होता है. हर घर में कितने मेंबर्स हैं, उनके घर की परिस्थिति कैसी है, आर्थिक मीनिंग फाइनेंशियल भी, और अदरवाइज इवन एज फार एज एकेडमिक एजुकेशन को वो क्या कर सकते हैं, वो क्या नहीं कर सकते. तो अगर हम सोशल वेलफेयर डिपार्टमेंट और आंगनवाड़ी वर्कर्स के साथ मिलके अगर हम इसको आगे ले जा सकें, तो पेरेंट्स को पहले आंगनवाड़ी वर्कर्स को बताना कि फिजियोथेरेपी क्या है, ऑक्यूपेशनल थेरेपी, ये टर्म्स हैं जो उन्होंने कभी सुने भी नहीं होंगे, लेट्स बी ऑनेस्ट, especially in the villages.
when we talk about a clinical psychologist, सीधा उनके माइंड में एक ही वर्ड आएगा जो कि politically incorrect है, mental. मेरा बेटा मेंटल नहीं है, मेरा बेटा येड़ा नहीं है, मेरा बेटा पागल. So एक तो वो denial. So coming to terms with the fact that mental illness maybe is not really being mad. It's about something that can be handled and tackled and corrected. तो ये चीजें भी concepts उनको पहले तो बताना. Is a big, maybe we can take that direction through the Anganwadi workers and the ICDS department with whom we've been working for a very long time. And I'm sure if Purva Joshi is watching, she will also cooperate with us, I'm sure. If we can take this ahead through that medium, I think we should be able to. So if parents have 2 young children of different type of disability, हाँ पूर्वा जी, ये भी हमने देखा है काफी दफा, और ऐसे भी देखा है कि एक ही फैमिली में 3 बच्चे हैं, तीनों को एक ही डिसेबिलिटी है, या फिर 3 बच्चे हैं जैसे आपने कहा है जिनको अलग अलग डिसेबिलिटीज हैं. तो ये तो एक्सेप्शनल केसेस होंगी जहां पर वो नहीं कोप कर पाएंगे, लेकिन जहां तक कर पाते हैं, wherever we can help, I think we should still, हमारा जो स्ट्रैटेजी है उसको थोड़ा बदल के अडेप्ट करके, अगर हम लोग थोड़ा सा उसको ट्वीक करके आंगनवाड़ी वर्कर्स तक ले जा सके, फिर वहां से यूजिंग दैट एज आवर बेस, इफ वी कैन स्टार्ट अप्रोचिंग फैमिलीज, आई थिंक दैट वुड बी वंडरफुल टू डू. व्हाट डू यू थिंक Vasudha and Pallavi ji? ये हमारे challenges. Can you hear me? Yes, I can hear you. Okay. कि पहले भी, यानी लॉकडाउन से, कोविड-19 से पहले भी हम चैलेंजेस के साथ झगड़ ही रहे थे, और अब तो चैलेंजेस दुगना हो गए. सो वी रियली हैव टू थिंक, हमें ही हम ब्रेनस्टॉर्मिंग करके बहुत सारे ऑप्शंस नए नए निकालने हैं. We have to still explore and expand our vision too. And yes, I think जैसे like-minded people come together and start exploring, I think we'll find a solution. Yeah, for sure. Yes. What do you think, Pallavi ji? अंगणवाडी सेविकांना ट्रेन करणं ही तर खूप छान कल्पना आहे, पण आधीच त्या खूप ओव्हरलोडेड आहेत, त्यामुळे त्या याच्यात किती वेळ काढू शकतील. पण त्यांच्याच बरोबर आपल्या गावांमधले जर कोणी व्हॉलेंटिअर तयार असतील अशा पद्धतीने शिकून घ्यायला, काम करणं, तर ते त्यांनाही आपण ट्रेनिंग देऊ शकतो. सायकोथेरपीचं वगैरे आपण ट्रेनिंग देऊ शकणार नाही, पण एक थोडंसं एकमेकांच्यात मिसळणं किंवा एकमेकांशी बोलणं. आता सगळीकडेच मित्राशी बोला असे कॅम्पेन सगळीकडेच आपल्याला टीव्हीवरती किंवा सगळीकडे जाहिराती, त्याचा फायदा घेऊन त्यांचे जे इश्यूज आहेत त्याच्यावरती आपण काम करू शकतो. So Purva is saying more awareness programs have to happen. So I said we are happy to collaborate. You give us a, if we all walk half the distance, I think we should be able to get far enough to be able to help more and more families. Aparna, you wanted to say something? येस, आता पल्लवीताई जसं म्हणाली तसं की अंगणवाडी सेविकांना आपण त्यांच्याबरोबर काम करतोच आहे, त्यांना इन्व्हॉल्व्ह करणं, आणि त्याबरोबर पण आणखीन खरं तर रुरल एरियाज मध्ये काय किंवा अर्बन स्लम्स मध्ये पण सेम RCBs म्हणजे ज्या समूह संघटिका म्हणतो आपण, अर्बन ह्याच्या डिपार्टमेंटच्या, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे PMC बरोबर काम करतं, तर त्यांच्याकडे पण सगळा डाटा असतो. तर त्यांची जर मदत घेतली आणि असं काही अर्बन स्लम्स मध्ये सपोर्ट ग्रुप किंवा पॅरेंट्सचे ग्रुप तयार केले छोटे छोटे, आणि त्यांच्या बरोबर जर आपण असं काही केलं, त्यांच्यातला एक प्रतिनिधी तयार केला आणि त्यांच्या बरोबर असं काही केलं, तर मला वाटतं आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह करता येतील. कारण आपल्याला मार्ग तर काढायचा आहे, बदलत्या परिस्थिती बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. So see, this is something which is very doable. This is extremely doable because what we can do is among ourselves itself, we can make a basic video about how to take care of your mental health. Very simple tips which don't require any kind of psychotherapy. Okay, nothing that is specialized, but something that is generic, which will help us to keep going till the next time they can talk to you with a telephone number saying, if it goes beyond a certain point, you can speak to Pallavi Inamdar, you can call her on this number with your reference there. When it comes to physiotherapy, what are the basic exercises that everybody should do every day? I think even after so many years of watching Zumba, aerobics, taking part in all of this, I find that the actual exercises are very much the same as the ones we used to do in school. Honestly, it is, let's say 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 that is continuing even today. It hasn't changed much. We're doing it to music and the permutations and combinations have changed, but the steps are typically the same.
So if we can create some kind of videos, we can do it ourselves using just our phones or our computers. We don't even need fancy equipment. So we can get together as a bunch of people who want to make this change and create these small videos and send them to the Anganwadi workers who do have smartphones. They can show this on screens in their own areas. I'm sure. Yeah, so Purva Joshi is also saying it is videos will be easy to understand. So अगर हम आपस में बैठ के भी ये कर लें, छोटा सा शुरुआत करते हैं, maybe we can set an example. गलतियां भी हो सकती हैं, हम सीखेंगे और फिर उसको उनको सुधारेंगे. ये नहीं कि पहले ही the first time we go out there it will not be perfect. We know that, all of us know. But let us make a beginning. Maybe we can get together with some parents who are willing to cooperate and who will tell us, watch the video and tell us where we are going wrong, tweak it, and then send it out to the Anganwadi workers and to the social welfare department. I'm sure we can make a change, make a start at least. Yes. Yeah, Aparna, both of you. I think Pallavi ji also. Yes. याच्यात आपण आणखीन असंही करू शकतो, पायलटिंग साठी एक कोणता तरी एरिया सिलेक्ट करायचा आणि तिथल्या अंगणवाडी टीचर आणि आरसीव्ही यांच्या बरोबर आपण हे असे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करायचे. ते छान वर्कआउट होत आहे असं कळलं तर होल पुन्हा पीसीएमसी एरियामध्ये असं हळूहळू आपण स्प्रेड करत आहोत. हमारे काम से हमें पता है कि कौन से एरिया में कितने डिसेबल्ड लोग हैं, कितने डिसेबल्ड बच्चे हैं. Because we've been doing this outreach, where we've been talking to all the Anganwadi workers about what are the 21 disabilities. आपके एरिया में कितने डिसेबल्ड लोग. तो हमने ये सर्वेस किया है छोटा सा, तो थोड़ा अंदाजा है कि कौन से एरिया में कितने लोग हैं जिनको डिसेबिलिटी है और कैसे डिसेबिलिटीज हैं. और आंगनवाड़ी वर्कर खुद हमें बता देगी. तो जहाँ ज्यादा नंबर है वहां से हम शुरू कर सकते हैं. And then we can work our way through all the other Anganwadis, and then we can make it bigger if it works. That is a suggestion. What do you think, Pallavi ji? You had something to say also. व्हिडिओ दाखवतानाच पहिल्यांदा कदाचित आपल्याला तिथं जाऊन फिजिकली लेक्चर्स घ्यावी लागतील. कारण हा आमचा अनुभव आहे. जेव्हा आम्ही शाळांमध्ये जाऊन लेक्चर घेतो, मी आणि माझे ऑक्युपेशनल थेरपिस्ट, आम्ही दोघी एकत्र लेक्चर्स घेत होतो आणि त्यांनी त्यांच्या शाळांच्या ऍक्टिव्हिटीज मध्येच या सगळ्या कृती घातल्या, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घ्यायला सुरुवात केली आणि आम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान मिळाले. पहिल्यांदा त्यांना शिकवण्यासाठी, कारण कसं आहे, आपल्या वयाच्या लोकांना सुद्धा ऑनलाईन शिकायची अजून सवय नाहीये. आपल्याला समोर माणूस असणं आणि त्यांना डेमो दाखवणं याची सवय आहे. त्यामुळे कदाचित पहिल्यांदा अशी एखाद दुसरी लेक्चर्स घ्यायला लागतील आणि मग त्याचा फॉलोअप म्हणून व्हिडिओ पुढे काम करतील. Aparna, you want to say something? I understand what you're saying. If one of us has a phone or a setup which we can put up there with the help of a dongle or something, और लाइव आप वहां पर भी सेशन ले सकते हो अगर फिजिकली नहीं जा सकते तो, क्योंकि हम देख रहे हैं कि कंटेनमेंट एरियाज यूजुअली ये अर्बन स्लम्स ही हैं, तो वहां जाना अभी शायद अलाउड नहीं है क्योंकि बैरिकेड्स लगा रहे हैं. तो अगर ऐसी बात है तो एक लाइव वहां पर जो ऑलरेडी रह रहे हैं, जिनके पास वाईफाई कनेक्शन है, उनके थ्रू यू कैन स्टिल गिव देम अ लेक्चर लाइव. वी कैन डू द बेस्ट वी कैन अंडर द सर्कमस्टांसेस. अभी परफेक्ट तो बिल्कुल होगा नहीं because we're all starting, but whatever we can use now, the resources that we have, maybe we can use those and reach as many people as possible. So I think we have exhausted 1 hour and there is still so much to talk about because this is such a new thing and घंटों बैठ सकते हैं हम, लेकिन thank you all so much. Thank you very much for being a part of this discussion and sharing all your experiences, the challenges, where we have done well, where we haven't, सब आपने openly share किया, इसके लिए धन्यवाद. Thank you Aparna also, and have a wonderful evening all of you. Thank you so much and thank you to everybody who is watching. Thank you. Thanks. Okay, bye. Bye.